जय शिवराय मित्रांनो, आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ G4 मधून तोरणा किल्ल्यावर जात आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला स्वराज्यातील किल्ला आहे, किल्ले तोरणा। तर तुम्हाला संपूर्ण ब्लॉग अवश्य बघा, तुम्हाला किल्ला तोरणा बघायला मिळेल आणि आम्ही पण तुमच्या बरोबर एन्जॉय करू। जय शिवराय, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। नाश्त्याला काही भेटलं नाही अजून आपल्या दोघांना। यांचा नाश्ता होऊन झालाय, नाही रे, आमचा अर्ध झालेला आहे, आमचा तर पूर्णच राहिलाय। नमस्कार, आम्ही आत्ताच इथं वेल्लेला बसने उतरलो आणि लगेच नाश्ता करून इथं गडाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे चाललोय ऑन द वे। तर आपण काय केलं, कात्रजला तिथं भारतीय विद्यापीठला आलो पुणे युनिव्हर्सिटीमधनं। त्याच्यानंतर तिथून 296 नंबरची बस पकडली, जी वेल्लेला आहे ती, आणि आम्ही वेल्लेला उतरलो, नाश्ता केला तिथंच आणि आता पार्किंगकडं तिकडं पायी चाललो आहे। बसने आल्यामुळं आता काय गाडी नाही आमच्याकडं। तर पूर्ण ब्लॉग अवश्य बघा, खूप मजा येणार आहे। आम्ही सध्या 5 जण आहेत, पाठीमागं काही मित्र राहिले, काही जण पुढे गेलेत। तर पूर्ण ब्लॉग अवश्य बघा। आत्ताच थोडं चढून आलेलो आहे, हे दोघं जण इथं बसतात, प्रतीक आणि अभिजित। इकडं तो गणेश, हा दिवेश आणि अनिरुद्ध। आता आपण तुम्हाला पाठीमागं दाखवतोय बघा, हा लेक, हा तलाव, छोटंसं, जास्त पाणी पण नाही। थोडं चढलोय, आता इकडं वरती जायचंय, खूप मजा येते। आज रविवार असल्यामुळे इथे तोरणा किल्ल्यावरती खूप गर्दी आहे। आणि खरं ट्रेकिंग माणूस कोण आहे? हां, आमचा संचालक, ग्रुपचा संचालक कृष्ण इथं आलेला आहे, जागमन झालेलं आहे। खूपच मस्त, वाव। आता ही तर सुरुवातच आहे, अजून खूप चढायचंय, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। या पाऊलवाटेने जायचंय पुढे, खूप धुकं आहे, पाऊस पण चालू झालाय आणि हे बघा प्रतीक, हे सगळे खूप एन्जॉय करतायत। इकडे तलाव, हे खूप मस्त असं वातावरण, आम्ही अपेक्षा पण नव्हती केली अशा वातावरणाची, लय एक नंबर, वाव। नाथ गोळा गणेश आणि ते पुढे गेले, जाताना एक छोटासा धबधबा लागला आणि आम्ही इथे आलेलो आहे। आता थोडा एन्जॉय केला आणि फोटोशूट इथं मुलांचा चालू आहे, फोटोशूट चालू आहे। अभिने एक पोज दिलेली आहे, नाथ इकडं गणेश आणि हे इकडं फोटोग्राफर कल्पेश आणि प्रतीक। खूप पहिल्यांदाच धबधबा लागला, खूप मस्त। मुख्य दरवाजा आपल्याला लागलेला आहे आणि आपण इथं तोरणा किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत। हे बघा, इथं डायरेक्टच खाली, म्हणजे इथं विषय नाही, चर्चा नाही, खूपच म्हणजे थरारक दृश्य या ठिकाणी। हे बघा, आपण आत्ताच या दरवाज्यातून प्रवेश केलेला आहे आणि आपण हे बघू शकता, खूपच, जरी कॅमेऱ्यात एवढं दिसत नसलं स्पष्ट, डायरेक्ट हरिहरपेक्षा थोडासा आहे त्याला होता असं, म्हणजे एवढं पण हे नाही, 100 डिग्रीचं एवढं हे नाही, पण मग हाय बरंच नाही का, खूपच मस्त। कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय। आम्ही या ठिकाणी पुणे विद्यापीठून आलो आहोत, चला दम लागलाय। कसं वाटतंय? मस्त। रामकृष्ण हां, नको, ब्लॉग झाला ना, काय करायचं?
सध्या झुंजार माचीकडे जायचं आहे. इकडं पावसामुळे तुम्ही बघू शकता खूप पाऊस चालू आहे. आणि इकडं समोर इकडं ही माची आहे, मेन किल्ल्याची मागची साईड बोलतात ते. तर सध्या पाऊस असल्यामुळे ते दिसत नाही. पण हे बघा खूप मस्त व्ह्यू आहे. आणि इथून आपण बघू शकता लाईव्ह रिपोर्ट हे बघा इथं डायरेक्ट नातका आणि डायरेक्ट वारं सुटलेलं आहे. आता आपण पाठीमागे जाऊ. सध्या खूप धुकं आहे आणि पाऊस सुरू आहे, त्यामुळे सध्या माची पूर्णपणे धुक्यात हरवलेली आहे. पण या ठिकाणी माचीवर पोहोचलेलो आहोत. परत एकदा पाऊस थोडा उघडला होता आणि आता आपण तिथून एक अतिशय खडतर असा प्रवास करून, म्हणजे तिथं थोडा रिस्की काम होतं. आपण आता माचीवर पोहोचलेलो आहे. तुम्हाला हे क्षणचित्र तुम्ही बघू शकता. थोडेसे मित्र पुढे गेलेत. हे बघा आपले तिकडून लांबून पावसामुळे ती दिसत नव्हती, दिसायला अडचण येत होती. आपण आता डायरेक्ट या ठिकाणी आलेलो आहे. इथून बघा डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकता आपल्या याच्यात. इकडं खाली पण चांगलं हे, मग थोडं पावसामुळं दिसण्यास अडचण येते. खूप सुंदर असा आपला तोरणागड. थोडीशी पडझड होते पण ते जतन संवर्धनाचं काम होऊ शकतं. खूपच म्हणजे खूप पाऊस पण इथं या ठिकाणी सुरू आहे. बघू शकता हे शिवभक्त समोर आपल्या. आपण माचीवर आता या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. मेन माची. आपण हे व्हिडिओ यूट्यूबवर बघतो नाही का, असे ड्रोनने वगैरे, खूप छान असं वाटतं. नाईस मित्रांनो, आपण या ठिकाणी माचीवरती पोहोचलेलो आहोत. नाव सांगा सर माचीचं. माचीचं नाव आहे झुंजार माची. झुंजार माची. लाईक करा. झुंजार माचीवर पोहोचलेलो आणि या ठिकाणी खूप उत्साह, खूप मस्त वाटलं. तृप्त झालो आम्ही. आमचे चेहरे काय बघतात ते दाखव सर. थांबा तुम्हाला ते बघितलं ना तुम्ही, त्यामुळे आता टेन्शन नाही. त्यांना पहिले ते दाखवलं मग आपले चेहरे दाखवले. ओके. तसे आमचे संचालक खूप हुशार आहे. धन्यवाद. आहोत हे इकडे बघू शकता तुम्ही. इकडं जाणारी वाट आहे. आपण आता डायरेक्ट इकडे जाऊयात, वर वाघ दरवाजातून वर जाऊयात. आणि सध्या आपण वरती आलो आहोत. कोकण दरवाजा खूप सध्या धुका असल्यामुळे सध्या काहीच दिसत नाही. आणि ही इकडं वाढ जाते. पुढचं बुधाची माची. सध्या खूपच धुकं आहे, सगळं पांढरं दिसतंय. आम्ही सध्या इथे बसलोय. जय शिवराय मित्रांनो. आत्ताच आम्ही सकाळी 9:30ला गड ट्रेक करायला चालू केला. गड ट्रेक आमचा पूर्ण झालेला आहे, तुम्ही आता व्हिडिओत बघितलाच असेल. आणि आता वाजलेले आहेत 3:30. आता आम्ही निघलेलो आहे, दरवाजापासून निघलेलो आहे आणि आता मध्यभागी आलेलो आहे. तर असे 5-6 घंटे लागतात गड पूर्ण फिरायला. खूप मोठा गड आहे. असेल बुधाची माचे असेल, तोरणेश्वर आहे, महादेव मंदिर असेल, खूप सारे पॉईंट आपण यामध्ये कव्हर केलेले. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. कसं वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या अनिरुद्ध टोंबे यांना विचारूयात त्यांची प्रतिक्रिया. तुम्ही मागे एक शॉट मारला होता. अतिशय रोमांचक सफर होता हा. आम्ही काल सकाळी तोरणाला जाण्याचा प्लॅन केला होता, तो यशस्वीरित्या ठरला. सकाळी आम्ही तोरणागडावर आलो तर वातावरण मीडियम होते. त्यानंतर आम्ही जसे गड चढायला सुरुवात केली. नंतर आम्ही मेन दरवाजावर आले तिथे आम्हाला 2-4 माकडे भेटले.
मांडग्याची पप्पी घेतली आणि मांडग्याचा पिच्छा सोडत नव्हते. सध्या तर खूप चांगलं अतिशय नाही का सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि इतका आनंद झाला आहे की जवळपास मॅच डिपार्टमेंटचे सर्वच मुलं आलेले आहेत. सो ती एकीचं नाही का म्हणतात ना एकीमध्ये सर्वात जास्त आनंद असतो तो आनंद आता अनुभवतोय आम्ही. वरती माशी दिसते का तिकडे पुराची माशी तिकडे गेलो खतरनाक. परत आम्ही एवढं वर चढलो आणि परत आता आम्ही सध्या मध्ये आलोय. तिकडे वातावरण बघू शकतो तिकडे काही ठिकाणी ऊन पडलं